हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तो मम्मीचं दुखतंय आज आणि आमची दिदी स्वयंपाक म्हणते बघू शकता. आणि मी व्हिडिओ काढतोय म्हणून त्यांनी टोपी काढली, तो मी दाखवून देतो तुम्हाला. दिदी अशी इकडं मग इकडं बघ, हां हाय कर. मम्मी झोपली तिथं. तर गाईज आपली आंघोळ वगैरे झाली. सो झाडांना पाणी घालण्यासाठी वरती आलोय. बरं वाटतं एक तुला का जायचं दवाखान्यात? ते गोळ्या खाल्ल्या झोपेची आहे ना. मोठा कस कर पहिले काढली तुझा एवढा काल वाजता झोप येईन का दीदीचा? कशी बाप किती तर गाईज हे आपण इथं लावणार आहे आता. इथं खालच्या साईडला लावतो. तर गाईज हे आमची विको आम्हाला विकायची आहे, कारण की आमच्याकडे स्विफ्ट रन आहे ना. सो त्याच्यामुळे ही विकून टाकायची आम्हाला. सो कुणाला घ्यायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पाणी घेण्यासाठी आलो, खूप वेळ झालं बसलो, कंटाळा आलाय. किती हळूहळू पाणी येते बाई, लय कंटाळा येते. असं म्हणलं की काय गाजर हलवा बनवणार आहे तू? भरपूर पाणी घालायचं, छानपैकी धुवून घ्यायचे, त्यामुळे ते व्हिडिओ बघते का? घ्यायचं त्यातलं पाणी आणि जमन का तुला बनवायला तेवढा भारी? पण मागल्या वेळेस चांगला नव्हता झाला, ते म्हणतोय मी. तर आता दुकानात चाललोय, कारण की पप्पांनी ते रानात जाणार त्याच्यामुळं. काही दुकानात सामान घेऊन जायचं होतं, तेच विसरलो घरी. परत घरी आलोय मी. पपई शरीरासाठी खूप चांगले असते, त्यामुळे दीदी मला देते का आपण पडन ना. बरं मला सांग ना, तू कशाने उन्हाळा पावसाळा खाल्ल्यात 5 वर्ष जास्त? कशावरून? हाताने खाल्ल्यात का? आणि काय झालं खाऊन? होय तिथे तिने आणला अन्नाला त्यांना अन्नच फिरसा पण घेतलाय. चाललोय दुकानात. तर काहीच दुकानात आलोय, आता बसलोय. आमचं मांजर पण बसलंय इथं. ओम आलाय. ओमची कटिंग कशी दाखवतोय हो, कशी कटिंग दाखवतोय ओम. तर काहीच बघू शकता इथे कटिंग. पैसे ते माझे कोण म्हणलं तुला तुझे? तुमची दीदी म्हणली. तुमची दीदी काही सांगन तुला, पण तुमची दीदी तुला काही सांगेल. अरे पण तुमची दीदी काही सांगन तुला. धर ना. गाईज दुकान लावलंय. तुरी करण्याची डायरेक्ट मशीनच बोलवली फादरने, कारण की खूप कंटाळा येतो तोडायचं वगैरे हे ते. सो आता मशीन आली नाही आहे, इथे 5-10 मिनिटात. सो रानात चाललोय मी पण आता. आमच्या रानात हार्वेस्टर येणार आहे, त्याच्यामुळे मी आणि पप्पा चाललोय आता. अरे बोल ना. तर काही आमच्या तुरी करायच्या जोडतात. हा पुढं बोल की, सांग की पटापटा त्यांना काय करतोय आपण. आता आम्ही त्यांना कसं काय सांगतोय? तिकडून आपल्याला जायचंय. तिकडून कुठून? ह्या तालीम जायचंय म्हणजे तिकडे मशीन यायचं. हे तर तुरी नाही, तिकडं तुरी. हा हा, आता मशीन तिकडून जाणार आहे. जोडली का नाही? जास्त मोठे काय? हार्वेस्टर आले आता रानात आणि गाडी इकडे लावली, कारण की तिथं मध्येच होती ना, तुरीतच उभा केली आम्ही गाडी. तो
सायड्या हा तुमचीच आहे ना तुमचीच आहे ना मग आपलीच आहे नात करते काय 1 करोडची मशीन आहे कुणाला करतोय सायड्या हात तुला दाखवूय फक्त ते मशीनची सेटिंग वगैरे करतायत म्हणजे थोडंसं काहीतरी करतायत सो मी चाललोय पेरूवर हा आणतो पेरू आणायला चाललोय साईड आहे तिकडून जोरात ओरडतोय मला पण एक आण पेरू घेतले लय उलसक झालं राव लय उलसक झाले हो चुराच आहे सगळा तर भोगाच झालाय त्यामुळे त्याला वाळून द्यावं लागेल नक्की नुकसान झालं यावेळेस हे गाईस तूर कापून झाली हा बट नुकसानच झालं कारण की काही विषय काही तूरच झाली नाही उगं थोडीशी तूर झाली आणि खर्चच जास्त झालाय हे बघू शकता तूर कापून झाली आहे सगळी पाड साड्या पाड तर गाईच आता निघालोय घरी घरी आलोय आता जेवण करण्यासाठी कारण की आम्हाला रानात जायचंय आमची दीदी कशी बसल्या दीदी असं तोंड दाखवत झाले असं लपवत नको जाऊ नाही का असं हे आमचं जाऊ द्या काय नाही छान आहे आमची दीदी छान आहे छान तर गाईच जेवण करायला बसलोय आणि दीदी काय करते माहिती आहे खरं मेशोची ऑफर बघत या
आज रात्री 8 वाजता मेशोची ऑफर आहे काहीतरी, हे बघत बसले मेशोची ऑफर. काय बघत. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.